नाशिकमध्ये आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झालेला आहे। इगतपुरीतून भोंदू चंद्रकांत माळीला अटक करण्यात आली आहे। चंद्रकांत माळीच्या घरातून प्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले। घरातील वन्यजीवांचे अवयव बघून अधिकारी सुद्धा चक्रावलेले आहेत। भोंदू बाबा अशोक खराचे प्रकरण ताजं असतानाच आता इगतपुरीतून आणखी एका भोंदूला बेड्या ठोकण्यात आल्यात। इगतपुरी परिसरातून 33 वर्षीय चंद्रकांत माळीच्या वनविभागानं मुसक्या आवळल्यात। गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने ही कारवाई केली। दरम्यान अटकेच्या वेळी त्याच्या घरात सापडलेल्या गोष्टी बघून वनविभागाचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेले। या कारवाई दरम्यान धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला। वनविभागाचे अधिकारी जेव्हा अधिकृत सर्च वॉरंट घेऊन आरोपीच्या घरी शिरले तेव्हा स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि कारवाईत अडथळा आणण्यासाठी आरोपी चंद्रकांत माळी यांनी चक्क वनविभागाचं सर्च वॉरंट तोंडात टाकून चावून खाऊन टाकलं। मात्र अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन घराची झडती घेतली। तर घरात काय काय सापडलंय? रानडुकराचे दात या भोंदूच्या घरात सापडलेले आहेत। सांबर काळविटाची शिंग सुद्धा सापडलेली आहेत। घुबडाचे अवयव या भोंदूच्या घरातून सापडलेले आहेत। सालिंदराचे काटे सुद्धा सापडलेले आहेत। मोरपिसं आहेत। तलवार सुद्धा या घरातून सापडलेली आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना, आणि हे सगळं बघून वनविभागाचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेलेत।